मित्रांनो, जिओ आणि हॉटस्टार एकत्र झाले आहेत आणि आता या प्लॅटफॉर्मचं नाव आहे जिओ हॉटस्टार आणि यामुळे जिओवाल्यांनी काही एक्साइटिंग ऑफर्स प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत। काय आहेत त्या ऑफर्स या व्हिडिओमध्ये बघूयात। नमस्कार, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये। 14 फेब्रुवारी रोजी एकीकडे लोक व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करत होते आणि दुसरीकडे ओटीटीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली होती। ती म्हणजे आता मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी नव्याने तयार होताना दिसते। म्हणजेच आता रिलायन्स कंपनीने त्यांचे नवीन जिओ हॉटस्टार हे स्ट्रीमिंग ॲप भारतामध्ये लॉन्च केले आहे। रिलायन्स कंपनीने त्यांचे जिओ सिनेमा आणि डिझनी प्लस हॉटस्टार यांचे विलीनीकरण केले आहे आणि आता नवीन जिओ हॉटस्टार हे ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले आहे। जिओ सिनेमा आणि डिझनी प्लस हॉटस्टार यांचे विलीनीकरण झाल्यामुळे आता भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय असा अनेक प्रकारचा कंटेंट तुम्हाला या नवीन प्लॅटफॉर्मवर बघता येणार आहे। यामध्ये तुम्हाला लाईव्ह स्पोर्ट्स, वेब सिरीज, चित्रपट, टीव्ही शो यांसारख्या गोष्टी पाहता येणार आहेत। जिओच्या युजर्सला आता जिओ हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर 3 लाख तासांपेक्षा जास्त कंटेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामध्ये त्यांना बॉलिवूड, हॉलिवूड, दक्षिण भारतीय चित्रपट, माहितीपट, वेब सिरीज इत्यादी गोष्टी पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या प्रमुख खेळांचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा पाहता येणार आहे। या जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन तुम्ही केवळ 159 रुपयांपासून विकत घेऊ शकता। यामुळे तुम्हाला कमी किमतीत आता बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत। याआधी सुद्धा वायकॉम 18 आणि स्टार इंडियाने विलीनीकरण केले होते आणि याच यशस्वी विलीनीकरणानंतर या दोन्ही कंपन्यांनी त्यांचा नवीन जिओ हॉटस्टार हा प्रोजेक्ट 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू केला आहे। गेल्या काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही कंपनी सगळ्याच गोष्टी हळूहळू ओव्हरटेक करताना दिसते। सर्वत्र रिलायन्स जिओचा वाढता प्रसार बघायला मिळतोय। जिओने त्यांच्या विकासामध्येही चांगल्या प्रमाणात वाढ केली आहे। हाती आलेल्या माहितीनुसार जिओ हे दर वर्षाला जवळपास 24% प्रगती करते। जिओ टेलिकॉम कंपनी ही सध्या जगातील लीडिंग ऑपरेटिंग कंपनी बनत चालली आहे। आतापर्यंत केलेल्या सर्व्हेनुसार जर आपण पाहिलं तर डिझनी प्लस हॉटस्टार आतापर्यंत जवळपास 50 कोटी लोकांनी डाउनलोड केलंय, तर जिओ सिनेमाचे केवळ डाउनलोड होते 10 कोटी। परंतु आता याच दोन्ही प्लॅटफॉर्मचे विलीनीकरण झाल्यामुळे जिओला त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। या विलीनीकरणामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कडे 46.82% हिस्सा असणार आहे, तर हॉटस्टार कडे 36.84% एवढा असणार आहे, तर वायकॉम 18 कडे 16.34% एवढा हिस्सा असणार आहे। यामुळे आता इथून पुढे प्रेक्षकांना बराचसा कंटेंट जिओ हॉटस्टार वर पाहता येणार आहे। पण मित्रांनो, मराठी कंटेंटचं काय? मराठी सिनेमे, वेब सिरीज यांना नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने केव्हाच नकार दिलाय। वेब सिरीज बऱ्यापैकी हॉटस्टार आणि अमेझॉन, तर सिनेमे झी5 रिलीज करतात। बरेचसे छोटे मराठी सिनेमे तरी ओटीटी वाले घेत सुद्धा नाहीत। तेव्हा आता हे जिओ हॉटस्टार तरी मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करतंय का हे बघायचं। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जिओ वाले फक्त त्यांचा बिझनेस वाढवतायत की रिलायन्स वाले त्यांची मक्तेदारी प्रत्येक ठिकाणी सिद्ध करतायत? कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा। दैनिक बोंबाबोंबला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।